नमस्कार सर्वांना, तुमचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही आतापर्यंत दिलेल्या प्रेमासाठी, दिलेल्या कौतुकासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुमचा हा सपोर्ट असाच कायम राहू दे एवढीच इच्छा. तर आज आपण पाहूयात नवीन व्हिडिओ, म्हणजेच पुढचा व्हिडिओ, जो की आहे अक्षर लेखनासंबंधित. हे आहे माझं बुकशेल्फ, जे सध्या रिकामं आहे कारण की पुस्तकं ठेवते मी त्याच्यात अजून. आणि हे आहे माझं फेवरेट पुस्तक, तुम्ही बघू शकता. उलटं दिसत असेल, ठीक आहे, मी सांगते. हे आहे न पाठवलेलं पत्र, महात्रया राय यांचं. तर हे तुम्ही नक्की वाचू शकता, खूप मस्त पुस्तक आहे हे माझं फेवरेट पण आहे. तर आत्तापर्यंत आपण वेगवेगळी अक्षरं पाहिली आहेत, वेगवेगळे आकार पाहिलेत, जे की तुम्हाला माहितीच आहे. ज्याचे आपण व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत, ते तुम्ही पाहिले नसेल तर तेही पाहू शकता. पण आज आपण एक अक्षरांचा पुढचा गट घेणार आहोत. आपण अक्षरांचे गट असे घेतो की जे सिमिलर असतील. तर आज आपण शिकणार आहोत र. तर र काढण्यासाठी ही आहे पहिली स्टेप, त्यानंतर ही आहे दुसरी स्टेप, आणि वरची रेष म्हणजे आहे तिसरी स्टेप. तर अशा प्रकारे र आपण नेहमीप्रमाणे जसं काढतो तसं 3 ओळींवर काढून घेऊया. तर चला. तर आपण अशा प्रकारे 3 ओळींवर र काढून घेतलेला आहे. आणि पुढचं अक्षर आहे स. तर स ची पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप आणि चौथी स्टेप आणि 5वी स्टेप तर दाखवली आहे त्याप्रमाणे तुम्ही काढू शकता. तर अशा प्रकारे स पण आपण काढून घेतलं आहे. त्यानंतर पुढचं अक्षर आहे य. य ची पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप आणि ही आहे चौथी स्टेप. तर यामध्ये तुम्ही या अक्षरांमध्ये बघू शकता की कॉमन ज्या वाटा आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या कॉमन आहेत. तर अशा प्रकारे य पण आपण 3 ओळींवर काढून घेऊया. आता हे झाल्यावर पुढचं अक्षर आहे ख. तर ख काढायची, ही आहे पहिली स्टेप, ही आहे दुसरी स्टेप, ही आहे तिसरी स्टेप, ही आहे चौथी स्टेप आणि ही आहे 5वी स्टेप. तर ख हा य सारखाच वाटतो, फक्त एक वाटीमध्ये एक्स्ट्रा आहे. तर ख काढताना प्रॅक्टिसने आपल्याला ते जरी स्टेप्स फॉलो नाही केलं तरी पण प्रॅक्टिसने होऊन जातं. अशा प्रकारे आपण सगळे अक्षरं शिकलोय आणि आता त्याची बाराखडी लिहून घेतोय, जे की आपण नॉर्मली प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक अक्षरासाठी लिहिले. तर आज आपण शिकलोय र, स, य आणि ख. तर या सगळ्याची बाराखडी मी लिहून घेते आहे. तर व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड किंवा टाईमलॅप्समध्ये काढला आहे, कारण की प्रत्येक अक्षर काढताना व्हिडिओ खूपच मोठा होईल. तर जसं जमेल तसं मी हे करते आहे. तुम्ही पण तुमच्या पद्धतीने प्रॅक्टिस करा आणि नवीन नवीन आकार किंवा जे आधीपासून येत आहेत पण तितके सुबक नाही आहेत, ते असे सुबक होऊन जातील तुमचे अक्षरांचे आकार, आणि मग शब्दही छान दिसू लागतील. आता बाराखडी लिहून झाल्यावर आपण त्या अक्षरांतून वेगवेगळे शब्द लिहित असतो. तर असे शब्द मी सगळे लिहून घेतलेत. रस, खर, खप, यम, रम, खसखस असे शब्द लिहून घेतलेत आणि ते आपण पूर्ण ओळींवर आता लिहून घेऊया. तर चला. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओसाठी आपण शब्दही लिहून घेतलेत. बाराखडी आपली पूर्णपणे लिहून झाली आहे आणि आपण आकारही कसे लिहायचे ते शिकलेलो आहे. तर हा होता दिवस 4था, म्हणजेच अक्षर लेखनाचा व्हिडिओ 4था. तर आपण परत एकदा पाहूया र कशा प्रकारे लिहिलं जातं. तर र मध्ये ही आहे पहिली स्टेप, ही आहे दुसरी स्टेप, ही आहे तिसरी स्टेप. त्यानंतर आपण पाहिला होता स. स मध्ये ही आहे पहिली स्टेप, ही आहे दुसरी स्टेप, ही आहे तिसरी स्टेप, ही आहे चौथी आणि ही आहे 5वी स्टेप. त्यानंतर आपण पाहिला होता य. य मध्ये ही आहे पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप, ही चौथी स्टेप. त्यानंतर आपण पाहिला होता ख. ही आहे पहिली स्टेप, ही आहे दुसरी स्टेप, ही आहे तिसरी, चौथी आणि ही 5वी. तर अशा प्रकारे तुम्ही या अक्षरांमधली सिमिलरिटी बघू शकता. जे र ची जी वाटी आहे ती स मध्ये पण आहे, य मध्ये पण आहे, ख मध्ये पण आहे. म्हणजे थोडे थोडे फरक आहेत ह्या अक्षरांमध्ये, त्यामुळे ह्यांचा एक गट आहे. तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ इथेच संपवूया. बाय. आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत लिहित राहा. तर या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही हे बुक शेल्फ, हे पुस्तक आणि हा मी जो ड्रेस घातला तो बघितला असेल. आणि हे जर तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक मी
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही हे विकत घेऊ शकता. हे पुस्तक खूप छान आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल, तर वाचू शकता. तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. बाय.